नमस्कार, मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता लाडक्या बहिणींना केवायसी करणं हे सक्तीचं झालेलं आहे आणि त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्र लागणार आहे आणि ही केवायसी करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पूर्वी आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे। याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याआधीच दिलेली आहे। केवायसी करण्याची आता नेमकी शेवटची तारीख काय असणार आहे, तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक महिलेला केवायसी करणे हे अनिवार्य करण्यात आले आहे। यासाठी 2 महिन्यांची मुदत ही महिलांना देण्यात आली आहे। याआधी सर्व लाभार्थी महिलांना केवायसी पूर्ण करायची आहे। यासाठीची प्रोसेस ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पूर्ण करायची आहे। ही केवायसी प्रोसेस ऑनलाईन होणार आहे। तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे। यासाठी तुम्ही जी कागदपत्रे अर्ज करताना अपलोड केली होती तीच पुन्हा कागदपत्रे यापुढे अपलोड करावी लागणार आहे। तीच माहिती पुन्हा भरावी लागणार आहे। याची प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे। केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर लाडकी बहीण योजनेत जी केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत। यासोबत तुम्हाला नाव, पत्ता, वय या संदर्भातली जी काय माहिती आहे ती सर्व माहिती आता तुम्हाला भरावी लागणार। अर्ज करताना जी तुम्ही कागदपत्र अपलोड केली होती तीच कागदपत्र पुन्हा एकदा तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे आणि तरच तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे। केवायसी न केल्यास काय होईल, तर जो लाडक्या बहिणींना लाभ मिळत होता 1,500 रुपयाचा तो यापुढे लाभ मिळणार नाही।